नमस्कार. मला माहीत आहे की मी येथे मांडत असलेल्या काही कल्पना कदाचित स्वीकारार्ह किंवा युटोपियन म्हणून नाकारल्या जाणार नाहीत, परंतु सर्व 8 अब्ज लोकांनी शाश्वत शांती, घातांकीय प्रगती आणि जागतिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी एक चिरस्थायी समानतेने सामायिक नशिबाची निर्मिती करण्यासाठी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. मला खात्री आहे की जेव्हा ते अंमलात आणले जाईल तेव्हा ते सर्व फायदेशीर होईल आणि वेदना होणार नाही. आजपर्यंत हजारो वर्षांच्या अगणित युद्धांमध्ये अगणित लोक मरण पावले आहेत आणि पुढील महायुद्ध आपल्या सर्वांना कायमचे नष्ट करू शकते. एकजुटीची भूमिका घेऊन प्रमुख प्रश्न सोडवता येतात हे काही उदाहरणांवरून सिद्ध होते. साथीच्या आजारामध्ये अनेक राष्ट्रांनी अब्जावधी लोकांना लसीकरण करण्यात मदत केली. इंटरनेटने जगभरातील माहितीचा त्वरित प्रसार करण्याची परवानगी दिली आहे. CFCS वर 1996 पासून बंदी घालण्यात आली आहे कारण ते त्वचेच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करणारे ओझोन थर नष्ट करत होते. पॅरिस कराराचे उद्दिष्ट जागतिक तापमान वाढ पूर्वौद्योगिक पातळीपेक्षा 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याचे आहे. युरोझोन एक सामान्य युरो चलन घेऊन बाहेर आले आणि त्यांच्या देशांमधील सीमा देखील काढून टाकल्या. त्या देशांतील नागरिकांना मुक्तपणे प्रवास आणि प्रदेशात कुठेही काम करण्याची परवानगी दिली. EUला 2035 पासून शून्य उत्सर्जनासाठी विकल्या जाणाऱ्या सर्व नवीन कारची आवश्यकता असेल. आफ्रिका, ब्रिक्स, आसियान आणि दक्षिण अमेरिकेत सोन्याचे किंवा इतर काही वस्तूंच्या समर्थनासह सामान्य चलनांना मंजुरी मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. USAद्वारे सध्या जगात अनेक हुकुमशहा, लोकशाही, एकलपक्षीय नियम, धार्मिक राज्यकर्ते, लष्करी राज्यकर्ते, राजेशाही, अराजकता या सर्वोत्कृष्ट शासन प्रणालीमध्येही आहेत जसे USA मध्ये, जेथे भाषण, प्रेस, निवडीचे स्वातंत्र्य आहे. धर्मही उपस्थित आहे. राजकीय पक्ष आर्थिक उत्तरदायित्वाची चिंता न करता मुख्यतः पुढील निवडणुका जिंकण्यासाठी धडपडतात आणि अशा प्रकारे आर्थिक अधोगतीकडे नेणारे मोफत देण्याचे आश्वासन देतात. शक्ती भ्रष्ट करते आणि पूर्ण शक्ती पूर्णपणे भ्रष्ट करते. स्पष्टपणे जगाला चांगले शासित करणे आवश्यक आहे. जगाला भेडसावणाऱ्या बहुतेक आजारांवर उपाय म्हणजे पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करणे. स्वर्ग हे 2050 पर्यंत सर्व देशांना कव्हर करणाऱ्या देशांचे एक संघ असेल. सीमा, युद्ध किंवा सैन्य नसलेले जग. तोपर्यंत तो जागतिक GDP किमान 5 पटीने वाढवू शकतो. सर्व देशांमधील दीर्घ, गंभीर आणि रचनात्मक वादविवादानंतरच स्वर्ग जागतिक स्तरावर सर्वात परिपक्व आणि सर्वोत्तम तत्त्वे स्वीकारेल. स्वर्गात कायद्याचे राज्य असेल, कोणाशीही भेदभाव न करता आणि सर्वसमावेशक समाज असेल. त्यांची वांशिकता, धर्म, लोकसंख्या, भाषा, संस्कृती इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी केवळ त्यांच्या विवेकबुद्धीनुसार जेव्हा कोणताही पूर्वीचा देश प्रवास, मुक्काम किंवा कामाचा व्हिसा जारी करतो तेव्हा कोणतीही बाहेरची व्यक्ती किंवा संस्था त्यांच्या क्षेत्रात प्रवेश करू शकते. जागतिक GDPच्या 3 म्हणजे वार्षिक $3 ट्रिलियन लष्करी आणि लढाऊ युद्धांमध्ये वाया जात आहे. जेव्हा फक्त एक राष्ट्र असेल आणि सैन्य नसेल, तेव्हा अशा सर्व पैशाचा वापर ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी, गरिबी निर्मूलनासाठी, चांगल्या पायाभूत सुविधा, आरोग्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार इत्यादीसाठी केला जाऊ शकतो. जेफ्री सॅक्सने गणना केली आहे की जग अत्यंत गरिबी संपवण्यासाठी 20 वर्षांसाठी फक्त $175 अब्जची गरज आहे. सर्व चलने फिएट आहेत आणि म्हणून मी प्रत्येक देशाच्या GDP आकारावर आधारित जागतिक डिजिटल चलनाचे तपशीलवार समाधान घेऊन आलो आहे जे केवळ बँक तयार करू शकते. GDP जितका मोठा असेल तितका देशाला मिळेल. ने ग्लोबल वॉर्मिंगसाठी अतिशय तपशीलवार उपाय शोधून काढले आहेत.
जागतिक लोकसंख्येपैकी 10% लोक प्रतिदिन $2पेक्षा कमी उदरनिर्वाह करत आहेत आणि 50% लोकसंख्येला कोणतेही सामाजिक फायदे नाहीत. स्वर्गात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व प्रौढांना 2050 पर्यंत दररोज किमान $5 मिळेल. त्यापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला कामावर लावले जाऊ शकत नाही. 18 वर्षापर्यंतचे शिक्षण सक्तीचे असेल. गरीब मुलांना आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना अन्न आणि औषधोपचार मोफत दिले जातील. बेजबाबदार एआयचा धोका दूर केला जाईल. भूकंप, महामारी इत्यादी नैसर्गिक आपत्तींना जागतिक जलद कृती शक्ती असेल. कोणत्याही प्रकारची फेरफार टाळण्यासाठी एन्क्रिप्टेड डेटाबेससह स्मार्टफोन वापरून ऑनलाईन मतदान केले जाईल. स्वर्गात एक धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक असेल ज्यामध्ये प्रत्येक प्रमुख मुद्द्यावर सर्वांद्वारे चर्चा केली जाईल आणि त्यानंतर निवडून आलेल्या प्रतिनिधींद्वारे अंतिम निर्णय घेतला जाईल ज्यांना नोकरशाहीद्वारे कार्यान्वित केले जाईल. सर्व राजकीय पक्षांना किती कर गोळा केले जातील आणि तो कोणताही खर्च न करता कसा खर्च केला जाईल याची स्पष्ट योजना द्यावी लागेल जेणेकरून सर्व मतदारांना माहितीपूर्ण निर्णय घेता येतील. औद्योगिक क्रांती सुरू होण्यापूर्वी वनस्पती आणि प्राणी प्रचलित पातळीवर पुनर्संचयित केले जातील. क्वांटम कॉम्प्युटिंग, कृषी, आयटी, फार्मास्युटिकल्स, रोग निर्मूलन तसेच किरणोत्सर्गी कचरा निर्माण करणाऱ्या न्यूक्लिअर फ्युजन यांसारख्या विविध क्षेत्रांतील नवकल्पनांना जोरदार प्रोत्साहन दिले जाईल. कोळसा, तेल, वायू इत्यादींच्या खाणकामावर तसेच आईस वाहनांवर बंदी घालण्यात येईल. ते वस्तूंचे उत्पादन आणि कचरा विल्हेवाट लावण्यासाठी सर्वोच्च हरित मानकांचा अवलंब करेल. 2050 पर्यंत जागतिक स्तरावर 100 उद्दिष्टे साध्य करण्याची योजना आखली जाईल. हेवन बँकिंग आणि वित्तीय प्रणालींमध्ये बदल घडवून आणेल ज्यामुळे मजबूत, लवचिक प्रणाली विकसित होईल जी कोणत्याही कारणास्तव मोडकळीस येणार नाही किंवा झोंबी संस्थांना समर्थन देणार नाही. कर आकारणी व्यवहारावर आधारित असेल आणि त्वरित ऑनलाईन डेबिट होईल. लोकांना शाकाहारी किंवा शाकाहारी बनण्यास प्रोत्साहित केले जाईल. नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार कोणताही धर्म, श्रद्धा, संस्कृती, प्रथा पाळण्याची मुभा असेल. कोणत्याही नागरिकांना किंवा पोलिसांना जीवे मारणारी शस्त्रे ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. सैन्य नसले तरी काही पूर्वीच्या देशांमध्ये प्लास्टिकच्या गोळ्या, टासर, अश्रुधूर इसह सीमा सुरक्षा दल चालू ठेवू शकतात. गरीब लोकांकडून वसूल केलेला व्यवहार कर त्यांना वेळोवेळी परत केला जाईल. कायदे जगभरातील सर्वोत्कृष्ट पद्धतींवर आधारित असतील आणि त्यांचे पालन करणे सोपे असेल. सर्व दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमध्ये निवाड्यासाठी स्पष्ट मर्यादा असणे आवश्यक आहे. समाज शांतता प्रस्थापित व्हावा म्हणून कायदे मोडल्याच्या परिणामांची भीती लोकांना वाटली पाहिजे. प्रत्येकासाठी समान गुन्हेगारी आणि दिवाणी नियम असणे आवश्यक आहे. जगाच्या लोकसंख्येने 200 वर्षांत 8 अब्ज 8 पट वाढ केली आहे ज्यामुळे पर्यावरणावर मोठा ताण आला आहे. त्यामुळे एका जोडप्याला जास्तीत जास्त 2 मुलांना परवानगी असेल. यूएसएचे सार्वभौम कर्ज $32 ट्रिलियन पुढे गेले आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स यांच्यातील स्पर्धात्मक लोकवाद खूपच तीव्र आहे, जसे भारत आणि इतर देशांप्रमाणेच, कारण दोन्ही पक्ष कर वाढवू इच्छित नाहीत आणि पुढील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्या नागरिकांना मोफत सुविधा देत आहेत. सौर ऊर्जा, जलविद्युत, पवन ऊर्जा तसेच आण्विक संलयन यांसारख्या नवीकरणीय स्रोतांना 2050 पर्यंत सर्व जीवाश्म इंधन बदलण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, जर पूर्वी नसेल. इथेनॉलसारख्या जैविंधनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाईल. सर्व नागरिकांकडे भारताचे आधार सारखे एक अद्वितीय बायोमेट्रिक ओळख असणे आवश्यक आहे. बँक खाती त्यांच्या मोबाईल नंबरशी घट्ट जोडलेली असणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीच्या थेट बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतरच सर्व सिम जारी केले जातील.
संपत्तीचा साठा म्हणून सोने झपाट्याने प्रासंगिकता गमावेल. 2025 पर्यंत संपूर्ण संकल्पनेवर संपूर्णपणे चर्चा करणे, तपशीलवार तयार करणे आणि जगभरातून खरेदी विक्रीसाठी जागतिक स्तरावर विपणन करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येकजण दीर्घकालीन फायद्यांबद्दल स्पष्ट असेल आणि ते मनापासून स्वीकारेल. वित्तीय तूट आणि महागाई शून्य असेल. 1990च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंतच्या आदेशानुसार बँकांना सट्टेबाजीसाठी कर्ज देण्याची परवानगी दिली जाणार नाही. ती मुक्तबाजार अर्थव्यवस्था असेल. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत मला मोकळ्या मनाने लिहा. कृपया आपल्या सर्व सामाजिक संपर्कांसह व्हिडिओ सामायिक करा. पृथ्वीवरील स्वर्ग या संकल्पनेतून तुमचा मौल्यवान वेळ घालवल्याबद्दल धन्यवाद.